पुढची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह काही तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। गोदावरी नदीच्या पात्रामध्ये रंगपंचमी खेळत काही तरुणांनी एकमेकांवर चप्पल बूट फेकल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकारामुळे गोदामाईची अवहेलना झाल्याचा आरोप करत गोदाप्रेमींनी संताप व्यक्त केलाय। रविवारी नाशिकमध्ये एकीकडे रंगपंचमीचा उत्साह दिसला, मात्र या उत्साहाला काही तरुणांच्या हुल्लडबाजीचं गालबोट लागलं। गोदावरी नदीच्या पात्रात उतरून काही तरुणांनी रंगपंचमी खेळून एकमेकांवर चप्पल बूट फेकल्याचा प्रकार समोर आला। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर गोदाप्रेमींनी संताप व्यक्त केला। ज्या गोदावरीला नाशिककर आईचा दर्जा देतात, गोदामाई असं म्हणून तिला संबोधतात, तिचं जे जल आहे त्याला पवित्र तीर्थ मानतात। इथे कोणी चप्पल बूट घालून येत नाही आणि अशा गोदावरीमध्ये चप्पल फेकून बुटं फेकून एक ओंगळवाणं स्वरूप गोदावरी नदीमध्ये रंगपंचमीचं काल बघायला मिळालं। काही नाशिकचे जागरूक तरुण गोदावरी प्रेमी यांनी त्या तरुणांना हटकवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यात असफल ठरले, कारण हुल्लडबाजांची संख्या मोठी होती। अखेर यांच्यासारख्या काही तरुणांनी चप्पल बूट हे बाहेर काढले आणि हा संपूर्ण प्रकार सुरू होता ते नाशिकच्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर। धार्मिक शहर अशी नाशिकची ओळख आणि गोदावरी नदीला नाशिककर गोदामाई मानतात। गोदेचं पाणी पवित्र तीर्थ मानलं जातं, मात्र रंगपंचमीच्या नावाखाली काही हुल्लडबाज तरुणांनी गोदावरीच्या पाण्यात रंग टाकून नदी प्रदूषित केली, चप्पल बूट फेकून उत्सवाचं ओंगळवाणं रूप दाखवल्याचा आरोप केला जातोय। सध्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग बंद असल्यानं रामकुंड परिसरात रंगामुळे प्रदूषण वाढल्याचीही चिंता व्यक्त होतीये। यावेळी पोलीस आणि महापालिका प्रशासनानं तात्काळ कारवाई न केल्यानं नाराजी व्यक्त केली गेली। जगभरातनं लोक गोदावरीचं तीर्थप्राशन करण्याकरता किंवा विधी करण्याकरता येतात, स्नान करण्याकरता येतात आणि त्या पवित्र रामतीर्थामध्ये, रामकुंडामध्ये चपला बुट फेकणं म्हणजे केवळ त्या पवित्र तीर्थालाच नाही तर तुम्ही लोकांनी नाशिकच्या वैभवाला कलंकित केलाय। गोदाप्रेमींनी या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। तसंच पुढील वर्षापासून गोदावरी नदीच्या पात्रात रंगपंचमी खेळण्यास बंदी घालावी अशी मागणीही करण्यात आली। पोलीस आणि महापालिकेनं सुमोटो कारवाई करून गुन्हे दाखल केले नाहीत तर कोर्टात जाण्याचा इशाराही गोदाप्रेमींनी दिलाय। नाशिकला रंगपंचमीला रामकुंडाला व आपल्या नदीवर कायमची बंदी घालावी, यासाठी रंगपंचमी खेळण्यासाठी त्याचा पवित्र रोज इथं गोदाची आरती होते आणि त्या गोदावरी समोर अशा चपलांचा जो मारा चालू होता आणि चपलांचा ढीग झालेला होता, तो अक्षरशः मी काढला, शेकडो चपला मी इथून बाहेर काढल्या। अत्यंत वाईट असं मला तिथं वाटत होतं आणि मी एक नाशिककर म्हणून मला राहवलं गेलं नाही। मी आत आलो आणि सगळ्या चपला मी बाहेर काढल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।